मन सुद्धा तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा भिकुनाची. रिकामा रंगमंच. एका बाजूने कॉलेजमधील एक तरुणी येते. एका बाजूला स्टूलवर बसून व्हायोलिन वाजवायला सुरुवात करते. थोड्या वेळाने एक कॉलेज तरुण येतो. थोडा वेळ व्हायोलिन ऐकतो आणि अहो मला म्हणालात का काही तुम्ही? नाही नाही काही नाही. माझ्याकडे काय? तुमच्याकडे प्रेशर कुकर असेल ना? घरी स्वयंपाकघरात, अहो किचन मध्ये हो. काय? अहो मी विचारलं की तुमच्याकडे प्रेशर कुकर आहे का म्हणून. नाही तशा बऱ्याच वस्तू असतील फ्रीज वगैरे, पण सध्या तरी कुकरच पुरे. प्रेशर कुकर? हो, त्यालाच आपण मराठी शास्त्रीय परिभाषेत पेपींचं पाचक पात्र असं नाही का म्हणत? हो आहे ना. आहे ना, वाटलंच मला. तुमच्याकडे बघितल्याबरोबर मी ओळखलं की तुमच्याकडे प्रेशर कुकर असलाच पाहिजे म्हणून. बाय द वे कोणता आहे? काय कुकर? कुकवेल? नाही. मग हॉकिन्स? नाही एक मिनिट. हा प्रेस्टिज आहे. का हो? नाही, सहजच हो. फिरायला बाहेर पडलो, वाटेत तुम्ही दिसलात व्हायोलिन वाजवताना. म्हणलं काही प्रश्न विचारावेत, तुमच्याकडे कुकर फ्रीज इत्यादी आहे की नाही वगैरे. प्रश्न? हो प्रश्न. कोणते? हेच आपलं जनरल हो, म्हणजे कुकर वगैरे. मला आवडतात प्रश्न विचारायला, कारण माझ्या पुढे नेहमी प्रश्नच उभे असतात आणि उत्तरं काही माहिती नसतात. डोक्यात प्रश्न फार भिनतात आणि त्या मनानं उत्तरं फारच कमी. मग ती सुद्धा डोक्यातच राहतात आणि मग हे असे प्रश्न फक्त तोंडातून बाहेर पडतात. जाऊ दे, वाजवा तुम्ही व्हायोलिन वाजवा तुमचं. मी वाजवतच होते, तुम्ही हे मध्ये कुकरचं काढलं. उत्तरं तुम्ही बरी दिलीत, अपेक्षित आणि साचेबंद. तरी पण मला आपलं वाटत होतं की काय? की तुम्ही पण मला विचाराल. काय प्रश्न? हो, मी तुम्हाला जो विचारला तोच, म्हणजे कुकर किंवा फ्रीज आहे का वगैरे. पण मला काय करायचं त्याच्याशी? वाटलंच मला तुम्ही हे असंच साचेबंद उत्तर द्याल म्हणून. आहे ना, आमच्याकडे पण कुकर आहे. कुठला असेल? प्रेस्टिज, कुकवेल की हॉकिन्स? नाही, आमच्याकडे आहे लक्ष्मी छाप पितळी कुकर. कोई भी चीज उठाव बेबे आनाच्या दुकानात मिळणारा. आतून काळा कुट्ट पडलाय, बुडातून पलीकडचं दिसायला लागल्यावर आईने सांगितल्यामुळे मी डाग सुद्धा बसवून आणलाय आणि त्यामुळेच भात व्यवस्थित शिजतो. अर्थात वेळ थोडा जास्त लागतो, पण कधी कधी फार गंमत येते. भात काही शिजता शिजत नाही. तांदूळ तर चांगले रेशनचे असतात, 3-3 तास लाईनीत उभे राहून आणलेले, नंतर आईने पाखडलेले. तरी पण भात शिजायला उशीर तो काय होतोच. म्हणूनच जेवायला सकाळी 10:30. नाही, जेवायला उशीर म्हणजे मग आनंदच. मग सगळीकडेच उशीर. कॉलेजला उशीर म्हणजे प्रॅक्टिकलला उशीर. मग बाई रागावतात, सर खेकसतात. त्यांना काय झालंय रागवायला? त्यांच्या घरचं लवकर आवरत असेल, पण आमच्या घरचं नाही हो आवरत लवकर. एकूण काय की सगळेजण आमच्यावरती राग काढतात. पण तरीही भात जेव्हा शिजायचा तेव्हा शिजतो, कारण भात फार लहान आहे ना अजून त्याला शेंबूड सुद्धा पुसता येत नाही. भाताचे खूप प्रकार आहेत, तसेच कुकरचे पण तरीही शिजणं ही प्रक्रिया सगळीकडे सारखी. फरक फक्त वाफेचा, तिच्या दाबाचा. तुम्ही पाहिलीये की नाही? काय? वाफ. नाही नसेल पाहिली तर जरूर पहा. अहो फार गंमत असते. पुन्हा वाफेचे सुद्धा वेगळे प्रकार. कुकरची वेगळी, आगगाडीच्या इंजिनाची वेगळी. चहाच्या वाफेला वास असतो तसा साधा पाण्याच्या वाफेला नाही. पण वाफेचं काम मात्र एकच,
असेल तिथून बाहेर पडायचं, तापमान वाढवत, प्रसंगी शिट्टी वाजवत. कुकर भोवती प्रशस्त किचन आणि यातून निर्माण होणार एक ऐस पैस घर. गावापासून लांब, पुसट दिसायचं, कारण अंतर फार आणि मधून एखादी नदी व्हायची. तिला फक्त पूर आला कीच पाणी. एरवी मात्र अगदी साधा झुळझुळ वाहणारा ओढाच तो. मला कल्पना आहे लांब असणाऱ्या घराची. कशावरून? काही म्हणालात का तुम्ही? नाही, माझं घर गावापासून दूर आहे असं कशावरून म्हणता तुम्ही? कारण तुमच्याकडे प्रेशर कुकर, फ्रीज वगैरे आहे म्हणून. हो, मी लांब राहते आणि आमचं घर. थांबा, मी सांगतो. नुसतं लांबून पाहून खूप लांब आणि खूप मोठा बंगला. कारण वडील मोठे ऑफिसर आणि ते संध्याकाळी खेळतात क्लब मध्ये ब्रिज. मात्र मम्मीची मात्र फक्त रमी. कारण त्यात डोकं कमी वापरावं लागतं ना. सिस्टर गोजीरवाणी जाते कॉन्व्हेंट मध्ये, तुमची स्कूटर, वडिलांची कार भन्नाट जाते. कारण बंगल्यात काही पायी जाताच येत नाही, मोटारीचीच पाय वाटती. घर मात्र छानपैकी सजवलेलं. डायनिंग रूम मध्ये फ्रीज, कारण तुमच्याकडे दारूबंदी नाही. कोपऱ्यात रविशंकरची एलपी, शेजारीच रोलिंग स्टोन्स आणि रिची हेवन्स. घरात कदाचित लहान मूल सांभाळते एक दाई. बाबा गाडी जाते संध्याकाळी पार्क मध्ये, बेबीला घेऊन जाईल. हेवा वाटतो? नाही, अजिबात नाही. प्रेशर कुकरला लक्ष्मीछाप पितळी कुकरचा वाटतो का? नाही, कारण दोन्हीत वाफ कोंडलेली असते. एक छोटीशी कहाणी आहे का. एक टुमदार गाव वसलं होतं. जंगलानं वेढलेलं जणू पाचूचं बेट असते. जंगल म्हणजे अगदी अरण्या एवढं. झाडी नुसती किर्र असायची. दुसरं श्वापद जंगलात मुक्तपणे संचार करायची. कोल्हे होते, हरणं होती. झालंच तर जंगलातल्या एका सरोवरात सुसरी देखील होती. पण झाडी अतिशय घनदाट. दिवसा सुद्धा सूर्याचे किरण जंगलात फिरकायला दजत नसत. आणि म्हणूनच की काय श्रीराम प्रभू देखील या जंगलात न जाता दंडकारण्यातून गेले म्हणे. सर्वत्र आबादी आबाद होत. लोक सुखानं कालक्रमण करत होते. सुमारे 75 वर्षांची म्हातारी माणसं सांगतात त्याही पेक्षा खूप स्वस्ताई होती. म्हणजे पैशाला 10 शेर लोणी वगैरे. थोडक्यात सांगायचं तर रामराज्य चाललं होतं. पण या रामराज्यात देखील एखादी परीट बुद्धी अजाणतेपणे सुचूच शकते. गावामध्ये एक ब्राह्मण आणि त्याची ब्राह्मणी सुखाने कालक्रमण करत होती. ब्राह्मणाचा धंदा भिक्षुकीचा खरा, पण घरचं बरं असल्यामुळे तो भरीसभर म्हणूनच की काय सावकारी सुद्धा करत असे. मोठा विद्वान असा माणूस, पण गरिबांचा वाली. गरिबांची लग्न तो केवळ रुपया आणि नारळ घेऊन लावून देत असे. ब्राह्मणी देखील त्याला सर्वस्वी अनुरूप आणि पूरक अशीच होती. थोडक्यात म्हणजे त्यांचा अत्यंत आदर्श असा संसार चालला होता. पण त्यांच्या संसारात एक मोठी उणीव होती. त्यांच्या संसार वृक्षावर फळ काही येत नव्हतं. किंवा राजा राणीच्या संसारात तिसरं माणूस काय केला डोकावत नव्हतं. खूप उपास तापास झाले, अंगारे दुपारे झाले, पण देव काही कौल देईना. आणि म्हणूनच की काय ब्राह्मण आणि ब्राह्मणी एका प्रातःकाळी उठून सुशीलभूत होऊन घरातून बाहेर पडली. गावाबाहेर स्वामी महाराजांचा मठ होता. त्यांच्या दर्शनासाठी 2 जण आली. नतमस्तक होत विनम्र स्वरात ब्राह्मण उद्गारला, महाराज तुम्ही काय सांगाल ते देईन, पण या गरीबाचा वंश वधारेल असं काहीतरी करा. महाराज ध्यानस्थ राहिले. काही क्षण विचार करून उद्गारले, अरे ब्राह्मणा, सगळे उपास केलेस म्हणतोस, पण श्री सत्यनारायणाला पूजा बांधली आहेस का? ब्राह्मण महाराजांच्या पायावर लोळण घेत म्हणाला, चुकलो आचार्य, चुकलो. घरी परतता क्षणीच पूजा बांधतो. 2 जण घरी परतले. विनम्र भावे पूजा बांधली. स्वामी महाराजांनी स्वतः पौरोहित्य केलं. 1.25 शेराच्या मापात प्रसाद वाटला. गावातील गोरगरीब तीर्थप्रसादास आले. पण श्री सत्यनारायणाचा प्रसाद ब्राह्मणीच्या कडून चुकून पायी तुडवला गेला.
मेघ गरजू लागले, विजा चमकायला लागल्या. कित्येक वर्षात नव्हती अशी मुसळधार वृष्टी सुरू झाली. लोक सैरा वैरा पळू लागले आणि एक चमत्कार घडला. शहराच्या मधून एक नदी व्हायला लागली. शहराचे 2 भाग झाले. आता दोन्ही भागांना जोडणारा दुवा म्हणजे फक्त पूलच. मोगल आले आणि गेले, मराठीशाही गेली, पेशवे गेले, शेवटी साहेब सुद्धा गेला. तरी पण 2 भाग तसेच राहिले. नदीवर पूल बांधले, धरणं बांधली, पण ते 2 भाग एकमेकांपासून दूर ते दूरच राहिले. गावात ऑफिसं वाढायला लागली. एक केबिन, आत साहेब, बाहेर पिऊन आणि टायपरायटर क्लार्क. पिऊन विड्या ओढायचा, साहेबाला सारखे फोन आणि क्लार्क बिचारा कायम टाईप. साहेब थोरे, मायबाप आहे, फोन आहे, मोटार आहे, पंखा आहे, गोरी गोरी बायको आहे, भाषेत जरब आहे, गळ्यात टाय किंवा टेलेरिनचा बुशकोट आहे. हे आहे, ते आहे, हेही आहे आणि तेही आहे, सगळंच आहे. आणि नाही असं काहीच नाही. आणि वर पुन्हा साहेबाची तक्रार सुद्धा आहे. आणि हो, त्याच्याकडे प्रेशर कुकर सुद्धा आहे, फ्रीज आहे, टेप रेकॉर्डर आहे. हे सालं त्या नदीमुळे झालं, कारण ब्राह्मणीनं प्रसाद तुडवला आणि सगळ्याचाच घोळ झाला. त्या सत्यनारायणाच्याही हे सगळे इतके दिवस लक्षात राहिले की तिथं सुद्धा दफ्तर दिरंगाई. जाऊ दे, माझी म्हणाल तर एकच इच्छा आहे, आणि ती म्हणजे साहेबाची केबिनच कोणीतरी पळवून न्यावी किंवा प्रत्येकाभोवती एक तरी स्वतंत्र केबिन यावी. हेवा वाटतो. हेवा? चायला खरं सांगितल्यावर तुम्ही हेवा म्हणता? फार गैरसमज होतोय तुमचा. एरवी तुमचा या सगळ्याशी कसलाच संबंध येत नाही. तुम्ही व्हायलिन वाजवा फक्त. आणि मी पण न बोलता सरळ त्या विंगेत निघून गेलो असतो आणि नाटिकाच झाली नसती. प्रेक्षकांची संख्या वाढल्यावर कोणाला तरी स्टेजवर यायलाच पाहिजे, म्हणजे प्रेक्षागारातील गर्दी पण थोडी कमी होते आणि नाही म्हणलं तरी काहीतरी खरं लोकांच्या कानावर पडतं. यानं त्यात काही फरक पडणार आहे अशातला नाही, पण तरी तेच तेच हॅमर तरी होतं त्यांच्यावर आणि लक्षात राहतं. बस इतकंच. तर अशी ही आमची ओळख होती. सहज म्हणून झालेली ही ओळख टिकते. या वादातून म्हणा किंवा आणखी कशातून म्हणा, मैत्री वाढत जाते, एका मर्यादेजवळ थांबते. कारण नदी तर केव्हाचीच बेटीमधून वाहत राहिलीये. एक दिवस ती आमच्या घरी येते. आमचे वडील. काय म्हणतोय आजचा पेपर? मोकळी झाली? वाह, बियर मोकळी झाली. आता पत्त्याला मजा येणार. अहो जोशी, ओ जोशी, ऐकलत का? काय हो? अहो बियर मोकळी झाली. काय सुशी म्हणताय का? अहो सुशी नाही हो, बियर बियर. हा, एक प्रकारचे सौम्य मद्य. त्यावरचा निर्बंध सरकारनं उठवला. अरे हो, आज मेल आणि एक्सप्रेस लेट उतारूंचा खोळंबा ब्रॉडगेज करण्याची योजना मंजूर करा. नुसत्या योजना मंजूर करा म्हणावं. साहेब गेले आणि रेल्वेची शान गेली. आता सगळी जनता की संपत्ती? ये ना, ये. मला वाटलं येतेस की नाही. काय लांब आहे रे तुझं घर. किती वळण आहे. पुन्हा मला सापडेल की नाही कोणाच ठाऊक. वाटेत विचारलं तर पत्ता देखील सांगत नाही कुणी बघ. छोट्या जाहिरात. शहराबाहेर वस्तीपासून दूर सर्व सोयींनी युक्त बंगला भाड्याने देणे आहे. भेटा अगर लिहा. मूल सांभाळायला मोलकरीण पाहिजे. ताबडतोब भेटावे. हो ना. अगं जागाच मिळत नाही दुसरीकडे. एकदा मिळत होती, पण आई म्हणाली की गावापासून फार दूर आहे, म्हणून मग नाही घेतली. आणि गावात दुसरीकडे जागा घ्यायची म्हणजे पागडी फार मागतात ना. शिवाय इतकी वर्ष या आळीत गेली आमची, म्हणून मग आईला सोडवत पण नाही. अगं आमचे आजोबा सुद्धा याच 2 खोल्यांमध्ये राहायचे. जुने वाडे खूप मोठे असतात नाही, पण शांतता कधीच नाही मिळत. माझे बाबा सांगायचे,
पूर्वी आमचा पण एक मोठा वाडा होता म्हणे, पण मग आम्ही घर बांधलं म्हणून वडिलांनी विकला. तू चहा घेतेस ना? हो. थांब, मी आईला करायला सांगून येतो. काय हो बाबा तुम्ही पण. सुशिक्षित तरुणाची आत्महत्या. तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. नुकत्याच लग्न झालेल्या तरुणीने पेटवून घेतले, कारण नवऱ्याचा संशय. नगरपालिका इकडे लक्ष देईल काय? 12 नंबरची बस ही स्वस्तिक लॉज वरून न नेता पौर्णिमा हॉटेलवरून न्यावी, कारण रस्ता अतिशय अरुंद आहे. शिवाय हॉटेल जवळच कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांना स्टॉप सोयीस्कर पडेल ना. कृपया त्वरित हालचाल करून गैरसोय टाळावी. तरुणी हे सगळं एक मासिक वाचता वाचता ऐकतीये. तरुण चहा घेऊन येतो. चहाच्या बशीत पडलेलं चहाचं पान हळूच पॅन्टला पुसून टाकतो आणि चहा तरुणीला देतो. हे तुझे वडील का? हो, रेल्वेत आहेत. पुढच्या वर्षी रिटायर होतील. मेल एक्सप्रेस आज पुन्हा लेट. नेहमीच आहे. पार साहेबापासून चालत आले. आम्ही बघतो आहोत ना, लाईन मंजर केबिन मध्ये हजर नसेल तर सिग्नल मिळेलच कसा? ड्रायव्हर आपला बोंबल बोंबल बोंबलतो, पॅसेंजर वैतागतात, तरीही गाडी लेट. वेळेवर कधी नाही हो. तुला एक आहे, मोठी आहे, लग्न झालंय तिचं. आम्ही दोघच जण. त्यामुळे उतारूंचा खोळंबा होतो हे त्यांना कधी कळणार कोणास ठाऊक. आता लोक आगी वगैरे लावायला लागल्यापासून गाड्या जरा मोठी बहीण सध्या आमच्याकडेच आहे, बाळणपणाला. तिचा मुक्काम अजून 4 मागे एक ड्रायव्हर होता, फर्नांडिस म्हणून, मोठा तगडा आणि जवान गडी. त्यावेळी इलेक्ट्रिक लाईनही नव्हत्या, फक्त कोळसा. माग एका खेड्यात त्याने एक बाई ठेवली होती. गाडी जाताना गाडी आपली रोज त्या खेड्याजवळ उभी. आपला फायरमॅन बिचारा एकटाच इंजिनात छट्ट्या वाजत बसायचा. हल्ली काही खेळत नाहीस वाटतं. काय? अरे पूर्वी तू खेळायचास कॉलेज कडून. मला वाटतं मागच्या वर्षी तू टीम मध्ये पण होतास कुठल्या तरी. मला मॅच पाहिल्याचं आठवतंय. हो, हल्ली जमत नाही अगं, वेळच नाही ना होत. अभ्यास असतो, शिवाय क्लास असतो. हे वर्ष फार महत्वाचं आहे ना. यंदा क्लास मिळणार ना? कोणाला? कोणाला काय, तुलाच विचारलं मी. नाही. का रे? त्याची एक गंमतच आहे अगं. मला कधीच फर्स्ट क्लास मिळत नाही, थर्ड क्लास पण नाही, पण सेकंड मात्र नेहमी. मला नेहमी वाटतं की 2 डोंगर आहेत अगं मोठे. एकाचं नाव फर्स्ट क्लास आणि दुसऱ्याचं थर्ड क्लास. त्यांच्यामध्ये एक मोठा झुलता पूल आहे आणि त्यावर मी उभा आहे. कुठेही सरकायला लागलो की पूल जोर जोरात हलायला लागतो आणि मग मी आहे तिथेच थांबतो. काय करणार, झुलत्या पुलाच्या जागी दगडी पूल तर कोणी बांधत नाही आणि त्यामुळेच मला सेकंड क्लास मिळणार. पुढे काय करणार आहेस? कोणास ठाऊक, बघूया. पण मला बहुतेक जे दिसतंय ते म्हणजे मी एका बसमधून सकाळी एखादं वर्तमानपत्र आणि घरून तयार करून दिलेला डबा घेऊन निघणार. कंडक्टरने बस थांबवली की उतरणार. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी कुणी येत तर नाही ना असं बघून रस्ता क्रॉस करणार आणि एका खुर्चीवर बसणार. कार्ड पंच, काम सुरू. बेल वाजली की साहेबाशी बोलणार आणि मग पुन्हा हेच सगळं उलट्या क्रमाने सुरू, अगदी बस मधून थेट घरी पोहोचेपर्यंत. काय हो, जातो आज मंडई मध्ये जातो. कालच तुम्हाला तसं सांगितलं ना. मग त्याची आठवण काय करून देताय परत? मला तेवढ्या पिशव्या द्या, निघतोय मी. काय काय आणायचंय त्याची यादीही द्या. आल्यावर पुन्हा हे का नाही आणलं, तेच का जास्त आणलं, नकोय मला. एवढं शेवटचं पान वाचलं की निघतोय मी. आणि मला भाजी घेऊन यायला उशीर होईल. आत्ताच्याला भाजी पाहिजे असेल तर कोपऱ्यावरून आणा. चहा आईने केला होता का? छान झालाय. हो, आईनेच केला होता. तुमच्याकडे रेकॉर्ड्स आहेत ना ग खूप? हो, पुष्कळ आहे. तू आलास ना की ऐकवीन मी तुला. बरं ऐक ना, मी निघू का आता? नाही म्हणजे बराच वेळ झालाय. निघतीयेस?
हो जाते आता. बर. तू ये मग रेकॉर्ड्स ऐकायला. तुझ्या आईशी ओळख नाही करून दिलीस आता. पुढच्या वेळेला आले ना की नक्की करून दे. चल बाय. बाय. वैताग 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 येतो मला या सगळ्याचा. त्या भारतीय रेल्वेचा, झुलत्या पुलाचा, घरातल्या चहाच्या गाळण्याचा सुद्धा. गाळण्याला देखील भोग पडलेलं. साला सगळा चोथा त्या चहात पडला. कधी नव्हे ते आमची मैत्रीण घरी आली तर आईने नेमका तडा गेलेला कप निवडला. वडील कसे मध्ये मध्ये बोलत होते ते तर तुम्ही पाहतच होतात. पण मी काय करणार ना रागावून. घराबाहेर पडलं म्हणजे तात्पुरतं बरं वाटतं हो, पण या आई बापांचा ना फार त्रास होतो. जिथे तिथे बोलतात, अगदी नको असताना आणि नको तिथे. आणि यांचं बोलणं कशाबद्दल तर त्या वाढत्या भावाबद्दल किंवा रेल्वेबद्दल. मला नेहमी वाटतं की आमच्या वडिलांच्या शरीरात रक्तवाहिन्यांच्या ऐवजी रेल्वे रुळांचा जाळ आहे म्हणून. बिचारे साधे भोळे पण भित्रे येतो. स्वतः भोवती वर्तुळ आखून त्यात बसून वर्तमानपत्र वाचत राहतात. अहो तो झुलता पूल निदान झुलतो तरी, पण ही वर्तुळ एवढीच राहतात. ऑफिस, घर, स्वयंपाक, देऊळ, भाववाड आणि शेवटी चायला त्या गाड्या लेट. हे असं काही सुचेन असं झालं की मग भटकायला म्हणून बाहेर पडतो मी. रस्त्याच्या एखाद्या वळणावर आमचं कॉलेज लागतं म्हणून मी आज जातो. यावेळेस कॉलेज तसं निर्मनुष्य. बरं वाटतं भटकायला. मोराची झाडं दिसतात. थोड्याच वेळात ढग जमून येतात आणि पाऊस पडायला सुरुवात होते. पावसात भिजायला मजा येते, पण आई ओरडते. बरंच अंधारून आलंय, घरी गेलं पाहिजे. वडील सकाळीच मंडईत गेले होते म्हणजे रात्री बटाट्याची उकडून केलेली भाजी असेल आणि जेवायची पण थांबली असतील सगळी. घरी गेलं पाहिजे. आमची आई बटाट्याची भाजी मस्त करते हा. तरुणी 2 आकर्षक खुर्च्या घेऊन येते आणि टाइम किंवा लाईफचा अंक चाळत बसते. बेल वाजते. ती उठते. दार उघडते. तरुण आत येतो. ये म्हटलं येतोस की नाही. अगं उशीरच झाला थोडासा. बहीण बाळंतीण आहे ना, तिला जरा डबा पोचवायचा होता हॉस्पिटलमध्ये. नाही म्हणूनच उशीर झाला. बस मी कॉफी करायला सांगून येते. तोपर्यंत तुला एक रेकॉर्ड ऐकवते. झोरबाज डान्स छान आहे, ऐक. वडील काय करतात तुझे? इंजिनियर आहे. बंगला छान आहे तुमचा. वडिलांनीच बांधला. मला वाटतं 3-4 वर्ष झाली असतील. आणि भाऊ? भाऊ नाही, बहीण आहे मला. यंदा सिनियर केम्ब्रिजला बसली. घरात कोणी दिसत नाही. नाही मोलकरी नाही ना. बाबा येतीलच इथे. बहीण शाळेत गेली आणि आई बहुतेक तिच्या मैत्रिणीच्या मुलीच्या एंगेजमेंटला गेली. काय रे गप्प झालास? नाही, रेकॉर्ड ऐकतोय. छान आहे. दुसरी लावू? काय रेकॉर्ड. रेकॉर्ड काय? अरे रेकॉर्ड दुसरी लावू का असं विचारतीये मी. कसल्या विचारात पडलाय सोडा. विचार कसला आलाय? नाही, नको लावूस दुसरी रेकॉर्ड. बर तू थांब, मी कॉफी घेऊन येते. हे घे कॉफी. हो. तुला बरं वाटत नाहीये का? का? असं का वाटलं तुला? नाही सहज विचारलं. बिस्किट छान आहेत. कसली आहेत? डायजेस्टिव्ह. कालच बाबांनी आणले. पूर्वी ह्याच्यापेक्षा चांगली असायची, पण हल्ली जरा लवकर सादरतात. आणि व्हायलिन काय म्हणतंय तुझं? रोज जाते क्लासला, पण हल्ली कंटाळा करते. तू गिटार नाही का ग वाजवत? छे, मला नाही आवडत गिटार. मला ना सतार खूप आवडते, व्हायलिन पेक्षाही. धाकटी बहीण शिकतीये. अजून 1-2 वर्षात चांगली वाजवायला शिकेल बघ. बाग छान लावलीये तुम्ही. बाग आमच्या माळ्यानं केली आणि आईला रोज सोसायटीत बक्षीस सुद्धा मिळाली. परवाच आमच्या गुलाबाला 2रा नंबर मिळाला. घरात दिसत नाही ते. अरे कालच तोडली.
बाकीच्या अजून कळ्या आहेत. उद्याला बहुतेक उमलतील. फुलं नाही, आई घरात दिसत नाही. आईच्या मैत्रिणीच्या अरे हो की, सांगितलंच नाही का मगाशी एंगेजमेंटला गेली म्हणून. हा. बाबा आले बहुतेक. बर, मी निघतो मग आता. बस रे, तुझी ओळख करून देते. बाबा, हा माझा मित्र अविनाश. नमस्ते. काय कॉफी वगैरे झालेली दिसतीये. बसा बसा. तुमचं चालू द्या, मी जरा वॉश घेऊन येतो. बाबा टेनिस छान खेळतात. अरे कॉलेजमध्ये असताना कॅप्टन होते युनिव्हर्सिटीच्या टीमचे. हल्लीच बिझनेसमुळे जरा खेळणं कमी झालंय. एक्सक्यूज मी जरा वॉश घेऊन येतो. बाबा देखील आपल्याच कॉलेजात शिकले. आई पण त्याच कॉलेजात होती. काय, कुठे राहता तुम्ही? मी गावात राहतो, बाबूगेनू चौकाजवळ. पूर्वी आम्ही पण राहायचो गावात. इकडे कारंजांच्या बागेजवळ आमचा एक वाडा होता, अगदी पेशवेकालीन. आजोबा गेल्यावर मात्र आम्ही तो विकून टाकला, कारण एवढ्या मोठ्या वाड्याकडे बघायला कुणीच नाही. परवापर्यंत तर उत्सव देखील चालायचा वाड्यावरती. कृष्णाष्टमीचा पालखी निघायची, पुढे चौघडा वाजत असायचा, पारण्याला मोठी पंगत असायची. पण वाडा विकल्यापासून सगळं बंद पडलं. हल्ली त्या बाजूला जायचाच काही प्रसंग येत नाही. आणि खरं सांगू, बिझनेसमुळे जमत नाही. पूर्वी आमचे ऑडिटर राहायचे गावात, तेव्हा येणं जाणं व्हायचं, पण आता तेही वारले. बरं, चालू द्या तुमचं, मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करत. तुमच्या पणजोबांचा वाडा होता गावात? हो, म्हणजे असं बाबा म्हणतात. मी काही कधी पाहिलं नाही. हा, एकदाच बाबांनी बाहेरून दाखवला होता. मी पणजोबा पाहिले नाहीत आणि आजोबा सुद्धा नाही, कारण वडिलांचे वडील त्यांच्या लहानपणीच वारले, म्हणून वडिलांना पणजोबांनीच सांभाळलं. बर, निघतो मग मी आता. निघतोस? हो, क्लास आहे. कसला रे? मॅथ्सचा. बर, ये मग पुन्हा. हो, बाय. बाय. तरुण जातो. तरुणी सामान घेऊन आत जाते. तरुणी येते, व्हायोलिन वाजवायला सुरुवात करते. अहो, हा, काय? तुमच्याकडे प्रेशर कुकर आहे का, किंवा फ्रीज? काय म्हणालात? मी विचारलं, तुमच्याकडे प्रेशर कुकर आहे का? प्रेशर कुकर? हो, म्हणजे पेपिंगचं पाचक पात्र. आम्ही आता आमचा संवाद थांबवलाय, कारण हे असंच चालू राहिलं तर ह्या नाटिकेचा दुसरा प्रयोग सुरू होईल. म्हणून आम्ही हा पॉज घेतलाय. हा पॉज, ही स्तब्धता फक्त नाटकातच असते असं नाही, तर ती सगळीकडे भरून पावलीये. कथेत असते, कादंबरीत असते. इतकंच काय, पण 2 रेल्वे रुळात देखील असते. फक्त उन्हाळ्यात ती कमी होते आणि हिवाळ्यात जरा वाढते. तरी गाडी जायची त्याच वेगाने जाते. शिवाय मेल आणि एक्सप्रेसला रूळ पण तेच. फरक फक्त डब्यांचा आणि त्यातल्या माणसांचा. रोजच्या संभाषणात देखील ही स्तब्धता तुमच्या आमच्या नकळत येऊन जातेच की. मर्सिडीज बेन्झचा ट्रक देखील मधूनच फुस करतो, पण रस्ता तोच, वेग देखील तोच. त्या रस्त्याला देखील तडे जातच असतात. डोंगरांच्या मध्ये देखील दरे आहेत, त्यावर झुलते पूल आहेत. एक वेळ पुलांची संख्या वाढवता येते, पण वाहणारी नदी काही थांबवता येत नाही. कारण ब्राह्मणीनं सत्यनारायणाचा प्रसाद पायीच उडवला. आणि शिवाय वाहत्या नदीला देखील तू वाहू नकोस असं कसं म्हणणार ना आपण, कारण शेवटी पाणी म्हणजे जीवन, वगैरे वगैरे. आणि शेवटी कुकर, अहो प्रेशर कुकर काय किंवा लक्ष्मीच्या पितळी कुकर काय, दोन्ही आपापल्या परीने वाफ अडवत आणि सोडत असतातच की. पण प्रेशर कुकर मधील वाफ लवकर साचते आणि हळूहळू बाहेर पडते.
शिवाय वाफेचं पाणी जरी झालं तरी अन्न सुद्धा बराच वेळ गरम राहतं. म्हणूनच आपण प्रेशर कुकर घेण्याचा प्रयत्न करायचा. जमल्यास फ्रीज सुद्धा घ्यायचा. किंवा हे घेणं जर जमत नसेल तर ज्यांच्याकडे हे आहे त्यांचं व्हायलिन ऐकत बसायचं. कारण वेळ मजेत जाते.